निशा ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. प्रत्येक पालकांप्रमाणेच निशाच्या आईवडिलांनाही मुलगाच हवा होता. मात्र निशाच्या जन्मानंतर डॉक्टरांनी निशाच्या वडिलांना स्पष्टपणे सांगितले होते की जर त्यांना दुसरे मूल झाले तर निशाच्या आईच्या जीवाला धोका आहे. त्यामुळेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निशाच्या आईवडिलांनी दुसरे मूल होण्याचा विचारही केला नाही. आता ते निशालाच आपला मुलगा मानत होते. त्यामुळे निशाची आई लहानपणापासूनच निशाला मुलांचे कपडे घालायची. खरं तर निशा दिसायला खूपच सुंदर होती, पण शरीराने खूपच बारीक होती. निशाच्या आईवडिलांनी तिच्या लहानपणापासूनच तिच्या खेळांवर किंवा तिच्या जीवनशैलीवर कधीही कोणतेही बंधन घातले नाही. त्यामुळेच लहानपणापासून निशाला मुलांसोबत खेळण्याची खूप आवड होती. क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल हे सगळं निशाचे आवडते खेळ होते. निशाने तिचे बालपण मुलांसोबतच खेळण्यात घालवलं. त्यामुळे लहानपणापासूनच तिचे वागणे आणि तिचे दिसणे हे मुलांसारखेच होते. लहानपणी निशाची आई तिला स्वतःचा मुलगा समजून मुलांचे कपडे घालायची. पण त्यामुळे मोठी झाल्यावर सुद्धा आता निशा मुलांप्रमाणेच कपडे घालायची. आता निशाने तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले होते, पण अजूनही ती तिच्या परिसरातील मुलांसोबतच खेळत असायची. मुलांबरोबर खेळताना निशाचे हात मुलांच्या हातासारखेच लांब झाले होते. अनवाणी खेळल्यामुळे निशाचे पाय इतके मोठे झाले होते की तिला महिलांच्या आकारात शूज मिळणेही कठीण झाले होते. पण या सगळ्या गोष्टींनी निशाला काहीही एक फरक पडत नाही. या सगळ्या बाबतीत ती पहिल्यापासूनच मुलांसारखीच बेफिकर होती. निशाला याबद्दल कोणी काही सांगितले तरी ती एका कानाने त्यांचे म्हणणे ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. पण आता परिसरातल्या लोकांच्या या शब्दांचा प्रभाव निशाच्या आईवर नक्कीच होत होता. त्यामुळे आता निशाच्या आईने निशाला जबरदस्तीने घरी बसवायला सुरुवात केली होती. निशा तिच्या आईला खूप वेळा बाहेर खेळायला जाण्याची विनंती करत असे, पण आता निशाच्या आईने निशाचे घराबाहेर जाणे पूर्णपणे बंद केले होते. त्यामुळे निशा आता गच्चीवर जाऊन फक्त पतंग उडवायची. गच्चीवर पतंग उडवत असताना निशा अनेकदा आकाशच्या गच्चीवर जाऊन त्याच्या आईकडे तक्रार करायची की आता तिच्या आईनं तिला कैदी बनवलं आहे. निशाचे उठणे, बसणे, चालणे सर्व काही मुलांसारखेच होते. म्हणूनच आकाशही तिच्याकडे पाहून हसायचा आणि गमतीनेच म्हणायचा, अरे यार निशा, आता तू मोठी झाली आहेस ना, कदाचित काकूंना हे हवे असेल की तू घरी राहावं आणि मुलींसारखे कपडे घालावे. आकाशच्या अशा विनोदावर निशा आणखीनच चिडायची. निशाची आई आता तिला मुलांसारखे कपडे घालू देत नव्हती. त्यामुळे निशा रोज आकाशच्या गच्चीवर जाऊन त्याचे टी-शर्ट चोरून घालायची. आकाश आणि निशामध्ये लहानपणापासूनच खूप घट्ट मैत्री होती. निशा नक्कीच मुलांसोबत खेळ खेळत मोठी झाली होती, पण आजपर्यंत परिसरातील एकाही मुलाने निशासोबत वाईट वागण्याचा प्रयत्न केला नाही. कोणीही आपली मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याचे कारण म्हणजे आकाश आणि तिचा साथीदार राहिला. निशाचे वडील दुसऱ्या शहरात कामाला होते आणि ते 2-3 महिन्यातून एकदाच घरी यायचे. मग निशाचे ग्रॅज्युएशन पूर्ण करताच निशाच्या आत्याने तिच्या मुलासाठी निशाचा हात मागितला. निशा 21 वर्षांची होती. जेव्हा निशाला या नात्याबद्दल कळाले तेव्हा तिने या नात्याला स्पष्ट नकार दिला. निशा तिच्या आईला बोलू लागली की आई, मी तुला सोडून दुसऱ्या शहरात जाणार नाही. यावर निशाची आई तिला समजावतच म्हणाली की निशू बेटा, एवढी मोठी मुलासारखी दिसते, असे असूनही तुझी कृती पाहता यापेक्षा चांगले स्थळ तुला कुठेच मिळणार नाही. तू 21 वर्षांची आहेस, पण तुला अजून 1 कप चहा कसा बनवायचा हे देखील माहिती नाही. आणि मी तुला ज्या घरी पाठवत आहे ते तुझ्या आत्याचेच घर आहे. तुझी आत्या तुला तिथल्या सर्व चालीरीती शिकवेल आणि तुझी काही चूक झाली तरी ती तुझ्या सर्व चुका पोटात घालेल. खूप समजावून सांगूनही निशाला या लग्नात रस नव्हता, कारण निशा इतर मुलींसारखी अजिबात नव्हती. ती लहानपणापासून मुलांसारखीच होती. तारुण्यात प्रवेश करताच जिथे इतर मुली मेकअप करण्यात व्यस्त असायच्या तिथे निशाला परिसरातील मुलांबरोबर खेळ खेळण्यात आनंद मिळत असे. निशाला इतर मुलींसारखे मेकअप कसा करायचा, मुलींसारखे कपडे कसे घालायचे हे काहीच माहिती नव्हतं.
असू दे. निशाने लग्नाच्या आधीचे हे 4-5 दिवस मोठ्या कष्टाने घरात बसून काढले होते. गच्चीवर बसून निशा आकाशात उडणाऱ्या पतंगांकडे पाहत असायची आणि जर तिला कोणताही पतंग कापताना दिसला तर ती त्या पतंगाकडे धावतच जात असे, जेणेकरून ती कापलेला पतंग पकडू शकेल. शेवटी तो दिवसही आला जेव्हा मुलांसारखं आयुष्य जगणारी निशा नवरी बनून मंडपात बसली. निशाच्या लग्नाची वरात नाशिकहून येणार होती आणि लग्न झाल्यावर परत त्याच रात्री वरात नाशिकला परत जाणार होती. सर्व वेळ शर्ट पॅन्टमध्ये राहणाऱ्या निशाने आज लग्नाचा भारी ड्रेस परिधान केला होता. काही वेळाने लग्न होऊन निशाची प्रतीकसोबत पाठवणी करण्यात आली. निशा आता आईवडिलांच्या घरातून निघून प्रतीकची जीवनसाथी बनून त्याच्यासोबत रेल्वेने प्रवासाला निघाली होती. निशाने नवरीचा तो भारी ड्रेस आणि दागदागिने घातले होते, त्यामुळे प्रवासातला तिचा जीव अगदीच गुदमरायला लागला होता. निशाचा नवरा प्रतीक तिच्याकडे खूप लक्षपूर्वक बघत होता. निशाची आत्या त्यांच्यापासून खूप दूर म्हणजेच नाशिकला राहायची, म्हणून निशाच्या त्यांच्यासोबतच्या भेटीगाठी खूप कमी होत्या. त्यामुळे निशाला तिच्या सासरच्या वातावरणाबद्दल ना माहिती होती ना तिला पती प्रतीकबद्दल फारशी माहिती होती. निशाचा नवरा प्रतीक तिच्या समोरच्या सीटवर बसून तिच्याकडे एकटक बघत होता. निशाने तिचे संपूर्ण बालपण मुलांसोबत खेळण्यात नक्कीच घालवले होते, पण प्रतीक ज्या पद्धतीनं निशाकडे बघत होता त्याचे त्या नजरेनं निशाला खूप गोंधळात टाकलं होतं. ज्या मुलांसोबत निशा लहानपणापासून खेळत होती त्यांच्याकडून निशाला असा गोंधळ कधीच वाटला नव्हता. असो, नेहमी पॅन्ट शर्टमध्ये राहणाऱ्या निशाने मोठ्या कष्टानं 7 तासांचा हा प्रवास पूर्ण केला होता. पण सासरच्या घरी पोहोचताच रात्री झोपण्यापूर्वी निशाने तिचे दागिने काढले होते. मात्र निशाच्या सासूने एका पार्लरवालीला बोलवून पुन्हा एकदा तिला नवरीसारखं तयार केलं होतं. निशा खूप थकली होती आणि ट्रेनमध्ये नीट झोपू न शकल्यामुळे तिला खूप झोप येत होती. निशा लहानपणापासूनच खूप झोपायची आणि तिला वाटेल तेव्हा उठायची. कदाचित याच कारणांमुळे निशा प्रतीकची खोलीत येण्याची वाटही पाहू शकत नव्हती. उशीवर डोके टेकवताच निशाला गाढ झोप लागली आणि मग रात्री किती वाजता निशा जागी झाली ते तिला कळलेच नाही. आणि तिने मग पाहिलं की प्रतीक आपली उशी घेऊन सोफ्यावर झोपला होता. प्रतीकला असं सोफ्यावर झोपलेलं पाहून निशाला स्वतःचीच खूप लाज वाटली आणि ती मनात विचार करू लागली की हे मी काय केलं, मी प्रतीकची वाट बघायला हवी होती. तेव्हाच निशाने घड्याळात पाहिलं तेव्हा रात्रीचे 2:30 वाजले होते. निशाला तहान लागली होती म्हणून ती बेडवर उतरून खाली बाहेर जाऊ लागली. तेव्हा बेडवरून पाय खाली ठेवताच तिचा पाय अचानकच खाली पडलेल्या कोणत्या तरी वस्तूला धडकला आणि ती खाली पडता पडता वाचली. ती पडता पडता तर वाचली, पण तिच्या तोंडातून एक जोरात किंकाळी निघाली आणि ती किंकाळी ऐकून प्रतीक झोपेतून जागा झाला. निशाला झोपेतून जागी झालेलं पाहून तो हसतच तिच्याजवळ बसला. निशा प्रतीकला फक्त 1-2 वेळेस भेटलेली होती, त्यामुळे प्रतीक अजूनही निशासाठी पूर्णपणे अनोळखीच होता. प्रतीक निशाजवळ जाऊन बसला आणि तिला बोलू लागला की निशा, तुझी झोप पूर्ण झाली का? मी तुला खूप वेळा उठवण्याचा प्रयत्न केला, पण तू जागं होण्याचं नावच घेत नव्हतीस. तू तर इतक्या गाढ झोपेत होतीस की तुला माझा आवाजही ऐकू येत नव्हता. त्याचे असे बोलणे ऐकून निशाला स्वतःचीच खूप लाज वाटत होती. तिने प्रतीकची माफी मागितली आणि म्हणाली, प्रतीक, मला माफ कर. कदाचित मी प्रवासामुळे खूप थकले होते, त्यामुळेच मला कधी झोप लागली तेच कळले नाही. यावर प्रतीक बोलू लागला, हो निशा, कदाचित तू जरा जास्तच थकली होतीस. ठीक आहे, जाऊ दे. असं म्हणत प्रतीकनं निशाचा हात आपल्या हातात घेतला आणि बोलू लागला की निशा, मी तुला फक्त लहानपणीच पाहिले होते. जेव्हा माझ्या आईने मला तुझ्यासाठी विचारले तेव्हा मी माझा निर्णय माझ्या आईवरच सोडला. पण मग मी विचार करू लागलो की मला माहिती नाही की तू कशी दिसते, पण तू खरंच खूप सुंदर आहेस दिसायला. आता मला माझ्या आईच्या निर्णयावर आक्षेप नाही. उलट माझ्या आईने माझ्यासाठी इतकी सुंदर मुलगी निवडली याचा मला खूप आनंद आहे. असं म्हणत प्रतीकने टेबलावर ठेवलेल्या गिफ्ट बॉक्समधून अंगठी बाहेर काढून निशाच्या बोटात घातली. काही वेळ प्रतीक असेच निशाचे कौतुक करत राहिला. हे सर्व निशासाठी अगदी नवीन आणि अनोखे होते, कारण आत्तापर्यंत निशा मुलांसोबतच खेळत आली होती आणि ते देखील निशाला मुलगाच मानत असे. त्यामुळे कधीच निशाला अशा गोष्टी सांगत नसे. म्हणून आज प्रतीकच्या तोंडून स्वतःचं कौतुक ऐकून निशाला चांगलं वाटत होतं.
प्रतीकचा तो स्पर्श, तसे ते प्रेमळ बोलणं निशाला एकदम सुंदर स्वप्नासारखं वाटत होतं. मग अचानक निशाचे हात पाहून प्रतीक काही वेळ गप्प बसला आणि नंतर मग बोलू लागला की निशा, तुझे हात इतके जाड आणि लांब का आहेत ग? तुझे हात इतर मुलींच्या हातांसारखे सुंदर आणि नाजूक का नाहीत? असे म्हणत प्रतीकने निशाचा हात सोडला आणि मग, मला फक्त नाजूक मुलीच आवडतात, मला मुलींमधला मर्दानी लूक अजिबात आवडत नाही, असे तो तिला सांगू लागला. निशाने जेव्हा तिचे हात काळजीपूर्वक पाहिले तेव्हा तिला जाणवले की कदाचित तिने इतर मुलींसारखे तिच्या हातांची विशेष काळजी घेतली नाही. सतत मुलांशी खेळत राहिल्यामुळेच कदाचित निशाचे हात जाड आणि लांब झाले होते. मग थोड्या वेळेत प्रतीक बेडवरून उठला आणि कपाटाच्या दिशेने सरकला आणि त्याने कपाट उघडून एक ड्रेस निशाच्या हातात दिला आणि तिला तो घालायला सांगितला. निशा देखील तिच्या नववधूच्या भारी लेहेंग्याला कंटाळली होती, म्हणून तिने प्रतीकचे आभार मानले आणि त्याच्या हातातून तो ड्रेस घेतला. पण जेव्हा निशाने बाथरूममध्ये जाऊन तो ड्रेस बघितला तेव्हा तो ड्रेस नसून काळ्या कलरची नेटची अतिशय पातळ अशी नाईटी होती. निशाने लाजूनच ती नाईटी घातली होती. मग जेव्हा निशा नाईटी घालून खोलीत आली तेव्हा प्रतीक तिच्यासमोर उभा होता. त्याच्या हातात परफ्यूमची बाटली होती आणि तो स्वतःवरच तो परफ्यूम फवारत होता. निशाला पाहताच प्रतीक हसत हसत तिच्या जवळ आला आणि तिच्यावर परफ्यूम फवारताना तो म्हणाला की मला या परफ्यूमचा सुगंध खूप आवडतो. असे म्हणत प्रतीकने निशाला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्याशी अजून प्रेमाने बोलू लागला. प्रतीक निशाच्या संपूर्ण शरीराकडे खूप लक्षपूर्वक पाहत होता आणि प्रतीकची अशी नजर पाहून निशाला खूप लाज वाटत होती, कारण आज पहिल्यांदाच कुणाच्या तरी अशा नजरेला ती सामोरे गेली होती. काही क्षणातच प्रतीकने निशाला आपल्या मिठीत घेतले. या भेटीतच निशा ही त्याच्या प्रेमात पडली होती. त्याला बघत होती. निशाच्या अंगभर त्याचे हात फिरत होते, पण तेवढ्यात प्रतीकचा हात एका जागी येऊन थांबला आणि तो अचानकच तिच्यापासून मागे सरकला. प्रतीकच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले होते आणि निशाला समजत नव्हते की अचानक असे प्रतीकला काय झाले. प्रतीक काहीही न सांगता खोलीच्या बाहेर निघून गेला. निशा बराच वेळ त्याची वाट पाहत राहिली, पण प्रतीक रूममध्ये परत आलाच नाही. काही क्षणापूर्वीच प्रतीक खूप खुश दिसत होता. मग माहिती नाही अचानक त्याला काय झालं की तो रात्रभर खोलीत आलाच नाही. बरं, सकाळ होताच निशा तयार होऊन खोलीच्या बाहेर आली. बाहेर येताना निशाने पाहिलं की प्रतीक बाहेर सोफ्यावर झोपला होता. प्रतीकला असे पाहून निशाला खूप आश्चर्य वाटलं. निशा प्रतीकला उठवण्यासाठी त्याच्या जवळ गेली तेव्हा प्रतीकने तिच्यापासून तोंड फिरवून घेतले आणि मग जणू रोजच हा सिलसिला सुरू झाला. निशा जितका प्रतीकच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची तितकाच प्रतीक तिच्यापासून दूर दूर पळत होता. इतकंच काय तर प्रतीक निशाला या अशा वागण्याचं कारणही सांगत नाही. असेच बरेच दिवस निघून गेले, पण प्रतीकच्या वागण्यात अजिबात फरक पडला नव्हता. एके दिवशी वैतागून निशा प्रतीक समोर जाऊन उभी राहिली आणि त्याला म्हणाली की प्रतीक, तू माझ्याशी का बोलत नाहीस आणि माझ्यापासून असा दूर का राहतोस? तेव्हा प्रतीक बोलू लागला की तू माझ्याशी अजिबातही चांगलं केलं नाहीस निशा. जर मला माहिती राहिलं असतं की तू अशी आहेस तर मी तुझ्याशी लग्नच केले नसते. निशाला प्रतीकचे बोलणे काहीच कळत नव्हते. त्यामुळे निशाने प्रतीकला विचारले, मी काय केले? यावर प्रतीक म्हणाला की तुझ्यामध्ये तर काहीच मुलींसारखी गोष्ट नाही आहे. तू हुबेहूब पुरुषांसारखी दिसतेस, राहतेस आणि तुझ्या शरीराची रचना ही अगदी पुरुषांसारखीच आहे. एवढं बोलून प्रतीक खोलीतून निघून गेला. पण निशाला वाटले की ती पुरुषांचे कपडे घालते, त्यामुळेच प्रतीकने तिला असे सांगितले असावे, कारण निशाला सुरुवातीपासूनच पुरुषांचे कपडे घालायची सवय होती. पण आता निशाने आईने दिलेल्या त्या सगळ्या साड्या काढून नेसायला सुरुवात केली होती. सासूबाईंसोबतच निशा प्रतीकच्या आवडीचे पदार्थ बनवायलाही शिकली होती आणि आता निशाने प्रतीकची सर्व कामे स्वतःच्या हाताने करायला सुरुवातही केली. लग्नानंतर एका महिन्यातच निशाने स्वतःला प्रतीकसाठी पूर्णपणे बदलून घेतले होते. तिला वाटले की आता तरी प्रतीक माझ्यासोबत चांगलं वागेल, पण प्रतीक मात्र दगडासारखा झाला होता. तो रोज रात्री उशिरा घरी यायचा आणि येताच सोफ्यावर जाऊन तो झोपायचा. निशाला प्रतीकचा सहवास हवा होता आणि तिला त्याचं प्रेमही मिळवायचं होतं. प्रत्येक गोष्टीत बेफिकीर असलेल्या निशाने स्वतःला प्रतीकच्या आवडीमध्ये पूर्णपणे बुडवून घेतले, पण तरीही या सगळ्यांचा प्रतीकवर काहीही परिणाम झालाच नाही.
आणि तो अजूनही आनंदाने तिच्यासोबत बोलत नव्हता. एक रात्री निशा तिच्या खोलीत झोपली असताना तिला बाहेरून कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला. निशा बाहेर येऊन त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. तेव्हा सासूच्या खोलीत आवाज आल्याचे तिने पाहिले आणि सासू आणि प्रतीक यांच्यात जोरजोरात वाद सुरू होता. निशाने खोलीच्या दाराला कान लावले तेव्हा प्रतीक आणि सासूमध्ये जे काही चालले होते ते ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण प्रतीक आपल्या आईला सांगत होता की त्याला आता दुसरे लग्न करायचे आहे. तेव्हा प्रतीकची आई त्याला म्हणाली की खबरदार, तू हे शब्द पुन्हा तुझ्या तोंडातून काढलेस तर. तेव्हा प्रतीक बोलू लागला की नाही आई, मी कोणत्याही परिस्थितीत निशासोबत आयुष्य घालवू शकत नाही. यावर प्रतीकची आई बोलू लागली की का? माझ्या सुनेमध्ये तू कोणता दोष पाहिला आहेस? माझ्या सुनेने तुझ्यासाठी स्वतःला पूर्णपणे बदलून टाकले आहे. ती तुझी सर्व कामे करते आणि आता तिने संपूर्ण घराची काळजी देखील घेतली आहे. यावर प्रतीक बोलू लागला की अजूनही तिच्यात एक कमतरता आहे आणि ती कमतरता मी तुला सांगू शकत नाही आई. त्यामुळे जगातील कोणताही पुरुष तिच्यासोबत आयुष्य घालवू शकत नाही. फक्त यासाठीच मला पुन्हा लग्न करायचे आहे. तिला हवे असेल तर मी तिला घटस्फोट द्यायला तयार आहे आणि जर तिची इच्छा असेल तर ती माझे नाव घेऊनही तिचे आयुष्य जगू शकते. मला त्याचा काहीही आता फरक पडत नाही. एवढे बोलून प्रतीक आईच्या खोलीतून निघून गेला. पण निशाला दारात उभी असलेली पाहून तो काही क्षण तिथेच तिच्याजवळ थांबला. निशाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण प्रतीकने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि खोलीत निघून गेला. त्याच्या मागोमाग निशाही तिच्या खोलीत गेली आणि त्याला लगेच विचारू लागली की आज मला सांग प्रतीक, माझ्यात असा काय दोष आहे ज्यामुळे तुला पुन्हा लग्न करायचे आहे? यावर प्रतीक बोलू लागला की तू स्वतःला कधी आरशात पाहिलं नाहीस ना, तर आजच बघ, तुला कळेल तुझ्यात काय कमी आहे. यावर निशा म्हणाली, मी रोज आरशात स्वतःला बघते, पण मला कळत नाही की माझ्यात काय कमतरता आहे. माणसाला स्वतःमध्ये कधीच काही दोष दिसत नाही, पण मला सांग, माझ्यात एवढा मोठा काय दोष आहे की तुला दुसरे लग्न करण्याची गरज पडत आहे? तेव्हा प्रतीक बोलू लागला की तुझ्यात महिलांसारखे सौंदर्य नाही. कधीतरी आरशासमोर एकटी उभे राहा आणि स्वतःकडे पहा. तुझी छाती पुरुषांसारखी नुसती सपाट आहे. जेव्हा मी तुझ्याजवळ आलो तेव्हा मला असे वाटते की मी एखाद्या पुरुषाच्या जवळ आहे. मला तुझ्याबरोबर राहिल्यानं गुदमरल्यासारखे वाटते. तुझ्या स्पर्शाने मला काही फीलच होत नाही जे व्हायला हवे. मला तुझ्याजवळ यावंसं वाटत नाही आणि तुला पाहावंसंही वाटत नाही. म्हणूनच मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. प्रतीकच्या गोष्टी ऐकून निशा निर्जीव असल्यासारखं जमिनीवर पडली. कारण स्त्रीचा यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो? प्रतीककडून असे अपमानास्पद शब्द ऐकून निशा रात्रभर खोलीत बसून रडत राहिली. दुसऱ्या दिवशी निशाच्या सासूने तिला सांगितले की तुझे लग्न झाल्यापासून तू तुझ्या आईवडिलांच्या घरी गेली नाहीस. असे कर की तू काही दिवसांसाठी तुझ्या माहेरच्या घरी जा. यावर निशा तिच्या सासूला म्हणाली, आई, मी इथून निघून गेले तर प्रतीक पुन्हा लग्न करेन. हे ऐकून निशाची सासू म्हणाली, बेटा, काळजी करू नकोस, मी त्याला समजावते. तू त्याची सर्व कामे वेळेवर पूर्ण करत आहेस, म्हणूनच तो तुझा आता आदर करत नाही. तू इथे नसताना तो तुला नक्कीच मिस करेल. निशालाही तिच्या सासूचे म्हणणे पटले, म्हणून ती तिच्या माहेरी गेली. निशा 2 महिन्यांनी आईवडिलांच्या घरी आली होती आणि ती पूर्णपणे बदलून गेली होती. तिने घरी पोहोचल्यावर आईला मिठी मारली आणि रडू लागली. निशाच्या आईला वाटले की खूप दिवसांनी भेटल्यामुळे निशाला रडू अनावर झालं असेल, म्हणूनच ती रडत आहे. निशाला येऊन फक्त 1च तास झाला होता की तेव्हा तिथली सगळी मुलं जी निशाच्याच वयाची होती ती भेटायला आली होती. पण आज निशा त्यांना काही अंतरावर भेटत होती, कारण आता निशाची विचारसरणी बदलली होती. त्यातला एक मुलगा आकाशही होता आणि आकाश निशाचा चांगलाच मित्र होता. निशा हसत हसत तर सगळ्यांशी बोलत होती, पण ती मनातून खूप उदास होती. प्रतीकचे ते अपमानास्पद बोलणे अजूनही तिच्या मनात फिरत होते. शेजारची सगळी मुलं तिच्यासोबत आनंदाने बोलत होती. एकच आकाश होता जो पूर्णपणे गप्प बसून निशाकडे एकटक पाहत होता. सर्व मुलं निघून गेल्यावर आकाश जाऊन निशाजवळ बसला आणि विचारलं, काय झालं ग निशा, एवढी उदास का आहेस? यावर निशा बोलू लागली की असं काही नाही, मी खूप खुश आहे. तिची इच्छा नसतानाही ती असे त्याच्यासोबत बोलत होती.
तिचे शब्द जड झाले होते. तेव्हा आकाश निशाच्या चेहऱ्याकडे आणि डोळ्यांकडे खूप काळजीपूर्वक पाहत होता आणि नंतर मग म्हणाला, हो हो, मी तुझा आनंद पाहू शकतो. आपण आपले बालपण एकत्र घालवले, एकत्र खेळलो, एकत्र हसलो आणि एकत्रच रडलो सुद्धा. मग आता मला त्रास देऊ नकोस आणि खरं खरं सांग, काय प्रकरण आहे? जर तुझा नवरा तुला काही म्हणाला असेल तर मला फक्त एक इशारा दे आणि मी त्याला कसे दुरुस्त करतो ते फक्त पहा. आकाशने बाहीचे शर्ट गुंडाळताना हे सर्व हसतच सांगितले. यावर निशा म्हणाली की नम्रपणे बोल ना आकाश, तो माझा नवरा आहे. मग आकाश निशाला म्हणू लागला, तो कोणीही असो, मी तुझ्या डोळ्यात पाणी पाहू शकत नाही. निशा म्हणाली, प्रतीक खूप चांगला माणूस आहे रे. मग काही वेळ अशाच गप्पा मारून आकाश त्याच्या कामासाठी तिथून निघून गेला. आकाशसोबतच आकाशची मोठी बहीण आकांक्षासोबत देखील निशाची चांगलीच मैत्री होती. तिचेही लग्न झालेले होते आणि यावेळी ती तिच्या माहेरीही आली होती. निशाने विचार केला की मी जाऊन तिला या समस्येवर उपाय विचारावा, कदाचित ती मला मदत करू शकेल. दुसऱ्याच दिवशी निशा आकाशच्या घरी गेली, पण त्यावेळी आकाश घरी नव्हता हे बरे झाले. आकाशची बहीण आकांक्षा निशाला पाहून खूप खुश झाली आणि तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचारू लागली. मग तेव्हा निशाने तिची समस्या आकांक्षासमोर मांडली. तेव्हा आकांक्षाने तिला सांगितले की मी तुला या सर्व समस्यांवर उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरांकडे घेऊन जाईल. हे ऐकून निशा खूप खुश झाली आणि दुसऱ्याच दिवशी ती आकांक्षासोबत महिला डॉक्टरांकडे गेली. त्या डॉक्टरांनी निशाला काही औषधे लिहून दिली आणि तिला नीट खायला प्यायला सांगितले. निशा घरी परतली तेव्हा तिची आई सासूसोबत फोनवर बोलत असल्याचे तिने पाहिले. निशाने आईच्या हातातून फोन घेतला आणि स्वतःच सासूशी बोलू लागली आणि तिला प्रतीकबद्दल विचारू लागली. तेव्हा तिची सासू तिला बोलू लागली की बेटा, मी रोज प्रतीकला समजवण्याचा प्रयत्न करते, पण तो माझे ऐकायला तयारच नाही. पण काळजी करू नको बेटा, मी त्याला नक्की पटवून देईन. तू फक्त तब्येतीची काळजी घे तुझ्या. हे सर्व ऐकून निशा खूपच टेन्शनमध्ये आली होती. तिला जे औषधं डॉक्टरांनी दिले होते ते जेवणानंतर घ्यायला सांगितले होते, पण प्रतीकचा विचार करत करत तिने ते औषध उपाशीपोटीच घेतले. औषध खाल्ल्यानंतर निशाला विचित्रपणे अस्वस्थ वाटू लागले आणि तिच्या छातीतही हलकेसे दुखू लागले. कदाचित हे औषध अशाच प्रकारे काम करत असेल असा विचार करून निशाने रोज औषधे घ्यायला सुरुवात केली. पण ती औषध घेताच निशाला घाम फुटू लागायचा आणि तिला खूप अस्वस्थ वाटू लागायचे. पण तरीही निशा प्रतीकसाठी हे सर्व सहन करत होती. एकदा निशाच्या मोबाईलवर प्रतीकचा फोन आला. त्यावेळी निशाचे आई वडील घरी नव्हते. निशाने आनंदाने त्याचा फोन रिसीव्ह केला, पण तेव्हा प्रतीकने निशाला सांगितले की निशा, तुझ्यामुळे माझी आई मला खूप त्रास देत आहे आणि मला तिच्या प्रॉपर्टीमधून बाहेर काढत आहे. मला माहिती नाही तुझ्यासारख्या पुरुषी मुलीने माझ्या आईवर कशी काय जादू केली आहे की तिला जगातील सर्व गुण फक्त तुझ्यामध्येच दिसतात. निशा, जर तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर स्वतःवर काहीतरी उपचार कर. मी तुला फक्त 15 दिवसांचा वेळ देत आहे. त्यानंतर आईने मला घरातून हाकलून दिले तरी मी तुला घटस्फोट देईन आणि लग्न करेन. एवढं बोलून प्रतीकने फोन कट केला आणि प्रतीकचं बोलणं ऐकून निशा रडायला लागली. फोन कट होताच रडता रडता जेव्हा निशाने वळून मागे पाहिले तेव्हा तिला तिच्या मागे आकाश उभा असलेला दिसला. त्याला पाहून निशाने पटकनच आपले अश्रू पुसले. तेव्हा आकाश तिला हसतच विचारू लागला की तुझा नवरा फोनवर होता का की दुसरे कोणी? मग निशाने हो असा होकार दिला आणि म्हणाली, हा माझ्याच नवऱ्याचा फोन होता. आकाशने पुन्हा विचारले, काय बोलत होता तो आणि तू का रडत आहेस मग? यावेळी आकाश अतिशय गंभीरपणे हा प्रश्न विचारत होता. यावर निशा थोडी रागातच येऊन त्याला म्हणाली की या सर्वांचा तुला काय करायचं आहे रे? का तू माझ्या आसपास भटकत असतोस नेहमी? तू इथून निघून जा बरं. निशाला इतक्या रागात पाहून आकाश तिला बोलू लागला, निशा, तू माझ्यापासून काहीही लपवू शकत नाहीस. मला माहिती आहे की तुझा नवरा तुझ्याशी नीट वागत नाही. यावर निशा म्हणाली, हा आमचा पती पत्नीचा विषय आहे. तू कोण आहेस मध्ये बोलणारा? आता कृपा करून मला एकटे सोड आणि इथून निघून जा. तू आमच्या दोघांमध्ये ढवळाढवळ करू नकोस. आकाश पण रागात तिथून निघून गेल्यावर समोर टेबलावर ठेवलेली तिची औषधे पाहून निशाला प्रतीक काय बोलला होता ते आठवू लागले. तेव्हा निशाने त्या पाकिटातून 2 गोळ्या काढल्या आणि त्या खाल्ल्या.
तिचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा आणि आपले घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे अशी तिची इच्छा होती. पण निशाने ते औषध घेताच तिला खूपच अस्वस्थ वाटू लागले आणि तिला त्या औषधामुळे उलट्याही होऊ लागल्या. निशाची प्रकृती खूपच बिघडली होती. तिची अशी अवस्था पाहून तिची आई खूप अस्वस्थ झाली. त्यावेळी निशाचे वडीलही घरी नव्हते. त्यामुळे निशाच्या आईने आकाशला फोन केला आणि त्यांनी निशाला हॉस्पिटलमध्ये नेले. निशाला हॉस्पिटलमध्ये एका लेडी डॉक्टरांनी तपासले. तेव्हा तिने सांगितले की हे औषध खूप शक्तिशाली आहे. या औषधाचे अनेक दुष्परिणाम आहेत आणि ते तुमच्या किडनीला देखील नुकसान पोहोचवू शकतात. अशी औषधे घेऊन आणि अशा बनावट डॉक्टरांकडे जाऊन आयुष्य वाया घालवू नका इथून पुढे. त्यानंतर डॉक्टर निशाला औषध वापरण्याचे कारण विचारू लागली. तेव्हा निशाने रडत रडतच सर्व काही खरे डॉक्टरांना सांगितले. तिचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर डॉक्टरांनी तिला समजावून सांगितले की आपल्याला कोणत्या प्रकारचे शरीर मिळेल हे कोणत्याही व्यक्तीच्या हातात नसते. हे फक्त देवाच्याच हातात आहे की कुणाला कोणत्या प्रकारचे शरीर तो देईल. इतकंच नाही तर अनेक मुलींना हा त्रास होतो किंवा अजूनही असतो. पण ज्यांचे चारित्र्य कमकुवत आहे आणि ज्यांना स्त्रियांबद्दल आदरच नाही तेच पुरुष अशा गोष्टी बोलतात. डॉक्टरांनी निशाला पुढे समजावून सांगितले की खरे सांगायचे तर ही समस्या कालांतराने स्वतःहूनच निघून जाते. जर तुमच्या पतीचे तुमच्याशी शारीरिक संबंध पडत असतील आणि जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींचीही काळजी घेतली तर तुमचे शरीर आपोआपच भरू लागेल आणि तरीही तुम्ही इतके वाईट दिसत नाही हे नक्कीच. जेव्हा डॉक्टर निशाला या सर्व गोष्टी समजावून सांगत होती तेव्हा निशाची आईही तिथेच उपस्थित होती. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून ती डोके टेकवून बसली होती आणि तिच्या कपाळावर सुरकुत्या पडल्या होत्या. घरी येताच निशाची आई म्हणू लागली, निशा, तू मला हे सर्व आधी काय सांगितले नाहीस? यावर निशा रडायला लागली आणि म्हणाली, आई, मला तुला त्रास द्यायचा नव्हता. खरं सांगते आई, मी प्रतीकसाठी स्वतःला पूर्णपणे बदलले आहे. मी त्याच्यासाठी हे सर्व करायला शिकले जे मला अजिबातही करायला आवडत नव्हते. तुला हवे असेल तर तू आत्याला पण विचारू शकतेस. पण तरीही प्रतीक माझा खूप तिरस्कार करतो आणि ज्या क्षणी तो मला पाहतो त्या क्षणीच त्याला माझी किळस येते. प्रतीक मला जे काही बोलला होता ते तर कोणतीही स्त्री सहन करू शकत नाही. पण हे सगळं ऐकूनही मला कसंही करून तरी त्याच्या हृदयात स्नान निर्माण करायचं होतं आणि त्याने मला घटस्फोट देऊ नये, कारण मला घटस्फोटाचा कलंक घेऊन जगायचं नव्हतं. हे सर्व सांगत असताना निशा रडत होती आणि तिच्या आईच्या डोळ्यांतून अश्रूही वाहत होते. दुसऱ्याच दिवशी निशाच्या आईने या सर्व गोष्टी निशाच्या सासूला सांगितल्या. तेव्हा हे ऐकून निशाची सासूही नाराज झाली आणि म्हणाली, मला माफ कर. माझ्यामुळेच निशाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. आता माझा मुलगा दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात पडला असून त्याचे त्या मुलीशीही अवैध संबंध आहेत. पण मला याबद्दल खरंच काहीच माहिती नव्हती. जर मला हे सर्व माहिती असते तर मी माझ्या मुलासोबत निशाचा विवाह कधीच केला नसता. पण आता जर प्रतीकला तिच्यासोबत राहायचेच नाही, त्याने स्वतःसाठी मुलगी शोधून तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, तर बळजबरी करून उपयोग नाही. काही दिवसांनंतर निशाच्या सासूने तिच्या घरी येऊन निशाचा आणि प्रतीकचा घटस्फोट करून घेतला. निशाची सासू निशाच्या आईच्या जवळ आता माफी मागत त्यांना बोलू लागली की मला माफ करा, पण माझा मुलगा तुमच्या मुलीच्या लायकीचाच नव्हता. एवढं सगळे झाल्यानंतर आता निशाचा पुरुषी जातीवरचा विश्वासच उडाला होता. घटस्फोट होऊन फक्त 2 महिने झाले होते जेव्हा आकाशची आई निशाला त्याचं स्थळ घेऊन निशाच्या घरी आली होती. पण निशाने तेव्हा लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता. निशा एकदा एका पुरुषाकडून दुखावली गेली होती. आता पुन्हा तिला दुसऱ्या पुरुषाकडून स्वतःचा अपमान करून घ्यायचाच नव्हता. निशाच्या आईनं तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की आकाश तसा मुलगा नाही. पण निशा म्हणाली की तिला आता लग्न करायचेच नाही. काही दिवसांनी आकाश अचानकच निशाच्या घरी आला आणि येताच त्याने निशाचा हात धरला. यावर निशा बोलू लागली की आकाश, माझा हात सोड. आकाशने लगेचच विचारले की तू माझ्यासोबत लग्नाला नकार का दिलास? यावर निशा म्हणाली, हे माझे जीवन आहे, त्यामुळे मी कोणाशी लग्न करावे आणि कोणाशी लग्न करू नये हा माझा निर्णय आहे. मग आकाश म्हणू लागला, निशा, मला सांग,
माझ्यात काय कमी आहे? मला नकाराचे कारण सांग. यावर निशा बोलू लागली, मला लग्न करायचे नाही. यावर आकाश हास्य करत निशाला बोलू लागला की तुला लग्न का करायचे नाही तेच सांग. तुझे आयुष्य उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या त्या हरामखोर माणसावर तुला अजूनही प्रेम आहे का? अजूनही तुझा जीव त्याच्यात अडकला आहे का? त्याने दुसरे लग्न केले आहे तरीही. हे सर्व बोलत असताना आकाशने निशाच्या डोळ्यात पाहिलं. तेव्हा निशा बोलू लागली, मी आता कोणावरही प्रेम करत नाही आणि करणारही नाही. मी पुरुषांचा तिरस्कार करू लागले आहे. म्हणून आता मला माझ्या आयुष्यात कोणत्याही पुरुषाचा समावेश करायचा नाही. तेव्हा आकाश बोलू लागला की तू खोटे बोलत आहेस निशा. आजही प्रतीकच्या प्रेमात आहेस तू. म्हणूनच तू माझ्या स्थळाला नकार दिला आहेस. नाहीतर तुला तुझ्या आईंचे अश्रू नक्कीच दिसले असते, जे या सगळ्यांसाठी स्वतःला जबाबदार समजत आहेत. निशा, तुझ्या आईवडिलांनी तुला आयुष्यभर आपला मुलगा मानले. जिथे इतर पालक आपल्या मुलींना घरात कोंडून घेतात आणि घर कसे चालवायचे ते शिकवतात, तिथे तुझ्या पालकांनी तुला मुक्त पक्ष्यांसारखे सोडले, जेणेकरून तू तुझे आयुष्य तुझ्या इच्छेनुसार जगू शकशील. कारण तुझ्या आईला माहिती होते की लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात हे स्वयंपाकघर आयुष्यभर लिहिलेले जाते. कदाचित यासाठीच लग्नाआधी तुझं बालपण तू आनंदाने घालवावं अशी तिची इच्छा होती. आता त्या आईवडिलांचा तरी तुला विचार करायलाच हवा. निशा, तुला त्या धोकेबाज माणसाला विसरावंच लागेल. यावर निशा बोलू लागली की माझं प्रतीकवर अजिबातही प्रेम नाही. तुला का समजत नाही? मग लगेचच आकाश म्हणाला, ठीक आहे, मग मला याचा पुरावा दे. पुढच्या रविवारी मी तुझ्या घरी लग्नाची मिरवणूक घेऊन येत आहे आणि जर तुझं प्रतीकवर प्रेम नसेल तर तू माझ्याशी लग्न करशील आणि तरच मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेन की तू प्रतीकचा आता तिरस्कार करतेस. निशा, स्वतःचा नाही पण तुझ्या आईवडिलांचा विचार करून माझ्यासोबत लग्न कर. एवढं बोलून आकाश तिथून निघून गेला आणि निशा तिथेच बसून रडू लागली. मग काही विचार करून, आईवडिलांचा विचार करून निशा या लग्नाला तयार झाली आणि तिने शांतपणे आकाशसोबत लग्न केले. पण लग्नाच्या रात्री जेव्हा आकाश त्यांच्या खोलीत गेला तेव्हा निशा तिथेच होती. तेव्हा निशाला एक विचित्रच वेदना जाणवू लागली. कदाचित आकाश देखील प्रतीकसारखेच ते शब्द बोलून माझा अपमान करेल जेव्हा तो माझ्या जवळ येईल. निशाची ती भीती पाहून आकाश तिच्या जवळ जाऊन बसला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला की निशा, प्रत्येक माणूस हा एकसारखाच नसतो. तू मला लहानपणापासून ओळखतेस. तुझ्यातल्या त्या उणीवा मी तुझ्यासमोर का उघड करेन, ज्यावर तुझा ताबाच नाही. हे ऐकून निशा आकाशकडे आश्चर्याने बघत होती आणि आकाशला सगळं कसं कळालं याचा विचार करत होती. मग लगेच आकाश बोलू लागला की एवढी आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघू नकोस. मी त्या रात्री तुझ्या आणि डॉक्टरमधील संवाद सर्व काही ऐकले होते. म्हणून मीच तुझ्या आईवडिलांना सांगितले की त्यांनी तुला इतक्या खालच्या आणि वाईट व्यक्तीपासून घटस्फोट मिळवून द्यावा. मग मलाही तुझ्या आईंच्या डोळ्यात भीती वाटली की तुझा घटस्फोट झाला तर मग तुझ्याशी पुन्हा लग्न कोण करणार. आणि त्याच दिवशी मी तुझ्या आईला वचन दिले होते की तुझ्या घटस्फोटानंतरही मी तुझ्याशी लग्न करीन आणि तुला मनापासून स्वीकारही करीन. आणि बघ, आज मी तिला दिलेले वचन पूर्ण केले आणि आज तू माझ्यासमोर माझी वधू बनून बसली आहेस. निशा, आता सर्व भूतकाळ विसरून जा आणि फक्त हे लक्षात ठेव की हा आकाश तुझ्यावर लहानपणापासून प्रेम करतो. तुझं लग्न प्रतीकसोबत झालं त्यावेळी तर मी काहीच बोलू शकलो नाही, पण आता मी तुला वचन देतो की आजनंतर तुझ्या डोळ्यात मी कधीही अश्रू येऊच देणार नाही. असे बोलत असताना आकाशने निशाचे दागिने काढले होते आणि आकाशने निशाला आपल्या मिठीतही घेतले. तेव्हा त्याचे सगळे बोलणे ऐकून निशाच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती नव्हती. निशाने आकाशला आरामात मिठी मारली, कारण तो तिच्यावर किती प्रेम करतो हे तिला आज माहीत होतं. मग आकाश तिला आनंदानेच म्हणाला की निशा, या लग्नाचा तुला नक्कीच फायदा झाला आहे, कारण आता तुला माझ्या छतावरून चोरलेले कपडे घालावे लागणार नाहीत. तू माझे कपडे माझ्या वॉर्डरोबमधून घालू शकतेस, कारण आता या आकाशसोबतच त्याच्या संपूर्ण वॉर्डरोबवर तुझा अधिकार आहे. आकाशच्या निशावर अधिकार नवरा असण्याचा कमी आणि बालपणीच्या मैत्रीचाच जास्त होता. कदाचित यालाच खरे प्रेम म्हणतात, ज्यामुळे माणसाला इतरांच्या बाह्य उणीवा दिसत नाहीत तर फक्त हृदयाचे सौंदर्य दिसते.
मित्र आणि मैत्रिणींनो, गोष्टीचे तात्पर्य: शरीराची रचना देवानेच केलेली असते, म्हणून आपल्या हातात काहीच नसतं. दुसऱ्यांमध्ये कमी सांगून त्यांचं मन दुखावून तुम्ही स्वतः त्यांच्या नजरेत खाली पडत असतात हे विसरू नका. समोरची व्यक्ती कशी दिसते त्यापेक्षा ती व्यक्ती आपल्यासाठी किती बदलण्याचा प्रयत्न करत आहे हे बघा. उगाच कुणाचे मन दुखवू नका. तर मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदाच स्टोरी ऐकत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.